स्वागत करते नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आज आता गुरुवारची पूजा वगैरेचं साहित्य मी आता आणायला चाललेले आहे। आधीच काय आणून ठेवलं नव्हतं काल, तर त्यामुळे आता चाललेले आहे। ते हिंदवी पण पहा तयार झाले छानपैकी। तर मी पटकन जाऊन साहित्य घेऊन येते आणि पूजेची तयारी करते, कारण पूजेचं साहित्य सगळं काढून ठेवलेलं आहे। थोडंफार फुटलं ओके, तर ते सगळं काढून ठेवलेलं आहे। पण पालवी फुलं परत आणखीन गजरे किंवा वेणी आणायचं राहिलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आणायच्यात। तर त्यासाठी मी आता जाते। तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा आणि आज पूजेचा ब्लॉग तुम्हाला नक्की येईल। चला हिंदवी बाय बाय, सगळ्यांना बाय बाय कर। असे उजळवून झाले होते आणि त्यांची पूजाही करून झाली होती। देवांना धूपदीप दाखवून घेतलेलं, फक्त फुलं व्हायची राहिलेली। तर फुलं मी आता आणलेले आहेत, तर ते व्हायचे आहेत, पण ते आता काढून घेतलेले आहेत, पण थोड्या वेळाने वाहणार आहे। आता त्यासाठी आधी मी लक्ष्मीपूजनसाठी लागणारं सगळं साहित्य आता बाजूला वेगवेगळं काढून घेतलं होतं। पण करायचं म्हणून इथे हळदही अशी ओलसर करून घेतलेली आहे। आणि मी प्रत्येक गुरुवारी काय करते, हे जे आता तुम्हाला बाजूच्या प्लेटमध्ये साहित्य दिसत आहे तर हे साहित्य मी काढल्यानंतर असंच एका प्लेटमध्ये ठेवते, जे आपल्याला रेग्युलर प्रत्येक गुरुवारसाठी सेम लागणार असतं। आणि हे ओटीचं साहित्य, त्याचबरोबर नैवेद्यासाठी फळं आणि दूध घेतलेलं आहे। तर असं छान असं सगळं वेगळं काढून घेतलं की मग पटकन तयारी करायला सोपं पडतं। आणि ते मी छान असे हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे। हळद सुकल्यानंतर मी त्याच्यावर रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे। रांगोळी काढतानाच मी इथे चौरंगाच्या खालीही रांगोळीचं स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे आणि त्यावर चौरंग ठेवून गेलेले, कारण हिंदवीमध्ये रांगोळी पुसते कधी कधी, म्हणजे तिच्या ह्याच्यावर आहे मूडनुसार। तर त्याच्यामुळे पाहू शकते इथे आता मी स्वस्तिक काढून घेतलेले आहे बाहेरची रांगोळी काढतानाच। आणि त्यावर आता हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेत आहे। आणि इथली जागा मी सगळ्यात आधी स्वच्छ पुसून वगैरे घेतलेली। आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस पूजेच्या ठिकाणची जागा छान अशी स्वच्छ गोमूत्र टाकून पुसून घ्यायची। तर आता हे सगळं करून झाल्यानंतर आता इथे मी कलश तयार करण्यासाठी घेत आहे। कलश तयार करताना त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी हळदी कुंकू, त्याचबरोबर ₹1.25 सुपारी आणि तुळशीपत्र आणि दुर्वा आणि हे फूल वाहून घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे मी कळस तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर चौरंगावर जे नेहमी अंतरते ते म्हणजे रेग्युलर असतं तोच अस्तर मी असं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे। आणि त्यावर तांदळाचं छान असं मंडल तयार करून घेतलं आणि कळसाला स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, त्याचबरोबर बाजूने 5 बोटेही ओढून घेतलेले आहेत। तर गेल्या गुरुवारच्या पूजेचा असा छान असा ब्लॉग तयार झाला होता, पण अचानकच त्या ब्लॉगमध्ये ना म्हणजे थोडंफार म्हणजे अर्धे निमे असे म्हणजे काही शूट झालेलं काही नव्हतं झालं, कारण हिंदवीचं सतत म्हणजे कॅमेऱ्याचं स्टँड हलवत होती ती, त्याच्यामुळे तर त्यामुळे काही बाजूचं असं शूट झालेलं, तर काही थोडकं शूट झालेलं। आणि त्यात आदल्या दिवशीचा जो माझा ब्लॉग होता तो छान असा मी ब्लॉग तयार केलेला शॉपिंगचा, म्हणजे जे काही वस्त्र घेऊन आलेले, जे काही मुकुट वगैरे ते घेऊन आलेले, त्याचा ब्लॉग छान असं झालेला। पण काही टेक्निकल इश्यू झालं त्याच्यामुळे तो डिलीट झाला। आणि त्यानंतर मग माझ्या मोबाईलमध्ये पण मेमरी स्पेस कमी असल्यामुळे मी ते डिलीट मारलेले ऑलरेडी व्हिडिओ, तर त्यामुळे सगळंच मग गेलं। म्हणून वेळेसचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला, त्यालाही तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आता आजच्याही छान अशा व्हिडिओला छान असा प्रतिसाद द्या। आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा। आणि चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तरी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुमच्या अशा म्हणजे तुम्ही जे असं सपोर्ट करता त्याच्यामुळे एक उत्साह वाढतो व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून। तर आता इथे छान असं कळसाला तयार करून घेतलेलं आहे। मस्त असं जे ज्वेलरी आहे ते घातलेले आहे आणि मुकुटही घातलेलं आहे। तर पाहू शकता किती छान असं वेगळंच रूप वाटतं ज्वेलरी। आणि नथ जर घातली ना देवीला तर देवीचा चेहरा एकदम असं खुलून येतो, वेगळंच तेच तिच्या चेहऱ्यावर दिसतं, बघायला खूप छान वाटतं हे रूप। आणि आज म्हणजे ज्वेलरी जी मी घातलेली ना ती खूप छान पद्धतीने बसली होती।
आणि इथे मी यावेळेस ना अशी फुलांची वेणी आणलेली. मला वेणी ही आवडते, पण गजऱ्याने जरा वेगळा लूक येईल म्हणून मी गजरे आणलेले गेल्या वेळेस. पण ते सगळं म्हणजे ना गजरे लगेच सुकतात, एकदम ऊन खूप येतं आमच्या घरामध्ये. आता इथे पाहू शकता तुम्ही किती सूर्यप्रकाश पडलेला आहे, अगदी समोर व्हाईट दिसत आहे जास्त. तर त्याच्यामुळे आणि उन्हामुळे पटकन गजरे हिरमुसून जातात, त्यामुळे मला ते गजरे काही ह्यावेळेस आणावेसेच वाटले नाहीत, किती छान होते तरी. म्हणून मी वेणीच आणली छान अशी. आणि त्यातली त्या ज्वेलरी ही खूप छान अशी एकदम पद्धतशीर अशी बसलेली, स्टेप बाय स्टेप अशी. तर त्यामुळे मला देवीचं रूपच खूप छान वाटत होतं यावेळेस. आणि इथे मी महालक्ष्मीची जी माझ्याकडे मूर्ती आहे, तर त्या लक्ष्मीच्या मूर्तीला मी आज हळदी आणि कुंकाने अभिषेक करून घेतला, त्याचबरोबर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि गणपतीला मी सकाळीच अभिषेक करून घेतलेला, त्याच्यामुळे मी गणपतीला आता डबल अभिषेक केलेला नाही आहे. तर आता इथे गणपतीची स्थापना करून घेणार आहे, त्याचबरोबर लक्ष्मीचीही स्थापना करून घेणार आहे. आणि हे जे यंत्र आहे ते अवश्य ठेवायचं असतं, कारण लक्ष्मीला हे यंत्र प्रिय आहे. आणि त्या गजांत लक्ष्मी वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. तर ते यंत्र प्रत्येक लक्ष्मीपूजनला मी मांडते व्यवस्थित असं. त्यानंतर इथे मी जे माझ्याकडे श्रीयंत्र आहे त्यावरही हळदी कुंकाच्या पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे. त्याचबरोबर माझ्याकडे असलेले जे लक्ष्मी चरण आहेत तेही मी पुजते प्रत्येक म्हणजे गुरुवारी आता सध्या तरी, कारण ह्यावेळेसच घेतलेले आहेत दिवाळीमध्ये आणि मला आवडतात ते पूजायला म्हणून पुजते. यथाशक्ती आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. पूजा मी जवळजवळ खूप म्हणजे लहान असल्यापासून मांडते. माझ्या आईचाही उपवास असायचा आणि त्यावेळी शाळेमध्ये एक असताना एक आपल्याला क्रेज असतो, चला आई उपवास पकडते, खिचडी खायला आवडते म्हणून आपणही करूया असं असतं. तर त्यावेळेस म्हणजे आई बोलायची करायचं असेल तर कर, नसेल करायचं तर राहू देत, पण मला आवडायचं म्हणून मी करायचे. आणि कधी प्रॉब्लेम वगैरे काय असेल तर मग मी पूजा मांडायचे, त्यामुळे मला पूजा मांडायला आवडायचं आणि चांगलं वाटायचं. थोडाफार ओरडा खात पूजा मांडायची, कारण त्यावेळेस कसं आपल्याला एवढ्या गोष्टी कळत नाही आणि लहान होते, म्हणजे पूजेचा एवढं म्हणजे अनुभव नसल्यामुळे काय कळायचं नाही. तर ते पण त्यातूनच आपण शिकतो आणि त्यामुळे मग आता छान अशी पूजा मांडायला येते वगैरे, ते सगळं श्रेय त्यावेळेसच्या गोष्टींना जातं. म्हणजे त्यावेळेस ते शिकायला भेटलं म्हणून आता हे छान अशा होत आहेत गोष्टी. तर असं असतं सर्व. ते इथे पाहू शकता मी आता लक्ष्मीचं जे माझ्याकडे पुस्तक आहे त्यालाही छान असं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि पूजाही खूप छान अशी झालेली आहे. तर इथे मी आता नैवेद्यामध्ये देवीला दूध ठेवत आहे. तर त्यासाठी मी आधी खाली चौकोनी मंडल करून घेतलेलं आहे आणि त्यावर दुधाची वाटी ठेवलेली आहे. देवीला नैवेद्य ठेवताना, कोणत्याही देवाला नैवेद्य ठेवताना असा मोकळा कधीच ठेवायचा नसतो, त्याखाली चौकोनी मंडल करणं पाण्याचं गरजेचं असतं. तरी ते पाहू शकता मी फळांचाही नैवेद्य दाखवताना तेच केलेलं आहे. आणि ते देवीच्या ओटीला मी घरातलंच फीस वापरलेलं आहे, कारण जेणेकरून आपण जे बाजारात मिळतात ते आणायलाही काही प्रॉब्लेम नाही, पण आता हा शेवटी आपण देवीला वापरतो आहे, म्हणजे तो फेकून देण्यात निर्माल्यामध्ये जरी आपण फेकून दिलं तरी ते बाजूला काढतात एका साईडला, तर हा आपला वापरण्यात येऊ शकतो. म्हणून मी माझा जो आहे फीस काढलेला आहे बाजूला, ब्लाऊज पीस, तोच आता मी सध्या तरी मांडत आहे. तर आणि इथे मी आता वरच्या देवांचीही छान अशी फुलं वगैरे मांडून घेतलेली होते वरच्या देवांनाही. तर तीही पूजा मला कशी वाटली माझी रेग्युलरची तीही सांगा. आणि त्याचबरोबर महालक्ष्मीची ही आजची मार्गशीर्षचा दुसऱ्या गुरुवारची पूजा कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करूनही सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो आणि एक म्हणजे प्रेरणा मिळते की बाबा आपण म्हणजे इन्स्पायर होतो त्या गोष्टींचा. आपल्याला कोणाला तरी आपण करतोय जे काम ते आवडते तर आपण हे करूयात म्हणून. तर त्यामुळे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर कशी वाटली पूजा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओही कसा वाटला तेही मला सांगा. तसं आता इथे मी देवीला रात्रीचा नैवेद्यही इथे दाखवून घेतलेला आहे स्वयंपाक झाल्यानंतर. शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.